एकदा एक वडील आणि त्याचा मुलगा जलमार्गाने कुठेतरी जात असताना अचानक दोघांचा रस्ता चुकला. मग त्यांची बोट त्यांना जवळच्या 2 बेटावर घेऊन गेली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांची बोट खराब झाली. वडील आपल्या मुलाला म्हणाले, बेटा, आता आपल्या दोघांची शेवटची वेळ जवळ आली आहे असे मला वाटते. दूरपर्यंत कोणताच आधार दिसत नाही. अचानक वडिलांनी विचार केला आणि आपल्या मुलाला म्हणाले, असो, आपला शेवटचा काळ जवळ आला आहे. मग आपण देवाची प्रार्थना का करू नये? त्यांनी दोन्ही बेटे आपापसात वाटून घेतली. एका बाजूला वडील आणि दुसरीकडे मुलगा. दोघेही वेगवेगळ्या बेटावर देवाची प्रार्थना करू लागले. मुलगा देवाला म्हणाला, हे देवा, या बेटावर अशी झाडे आणि वनस्पती वाढू दे ज्यांच्या फळांनी आणि फुलांनी आमची भूक भागवता येईल. देवाने प्रार्थना ऐकली आणि लगेचच तेथे झाडे वाढली व त्या झाडावर फळे व फुले देखील दिसू लागली. हा एक चमत्कार असल्याचे त्यांनी सांगितले. मग त्याने प्रार्थना केली की एक सुंदर स्त्री यावी जेणेकरून आम्ही तिच्याबरोबर येथे राहू आणि आमचे कुटुंब स्थापन करू शकू. आता त्याला वाटले की माझी प्रत्येक प्रार्थना ऐकली जात आहे. मग मी देवाकडे बोटीसाठी आणि येथून जाण्यासाठी योग्य मार्गासाठी प्रार्थना का करू नये? त्याने नेमके तेच केले. त्याने प्रार्थना केली की एक नवीन बोट यावी ज्यामध्ये तो चढू शकेल आणि येथून निघून जाऊ शकेल. लगेच बोट दिसली आणि मुलगा त्यात चढला आणि बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात आकाशातून आवाज आला. आकाशवाणी झाली, बेटा, तू एकटाच जातोस का? तू तुझ्या वडिलांना सोबत घेणार नाही का? मुलगा म्हणाला, त्यांना सोडा प्रभू. त्यांनी ही प्रार्थना केली, पण तुम्ही त्यांची प्रार्थना अजिबात ऐकली नाही. कदाचित त्यांचे मन शुद्ध नाही, म्हणून त्यांना येथे परिणाम भोगावे लागतील. आकाशवाणी म्हणाली, तुझ्या वडिलांनी कोणती प्रार्थना केली माहीत आहे का? मुलगा म्हणाला, नाही. आकाशवाणी म्हणाली, तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली, देवा, माझा मुलगा तुझ्याकडून जे काही मागतो ते त्याला दे, कारण मी त्याला दुःखात पाहू शकत नाही आणि जर मरणाची पाळी आली तर आधी मरण मला दे. तुला जे काही मिळत आहे ना, ते त्यांच्या प्रार्थनेमुळेच मिळत आहे. मुलाला स्वतःचीच लाज वाटली. मित्रांनो, आपल्याला जे काही सुख, प्रसिद्धी, मानसन्मान, यश, कीर्ती, संपत्ती आणि सुविधा मिळतात ना, त्यामागे कोणाची तरी प्रार्थना आणि शक्ती नक्कीच असते. परंतु आपल्या गर्वामुळे आपण अनभिज्ञ राहतो आणि या सर्व गोष्टींना आपले कर्तृत्व समजण्याची चूक करतो. जर आपल्याकडे ज्ञान असेल तर आपल्याला या गोष्टीचा पश्चाताप करावा लागतो. इच्छा असूनही आपल्या आईवडिलांचे आपण ऋण फेडू शकत नाही. आपल्या मुलाने खूप उंची गाठावी, खूप यश मिळवावे, आपल्यापेक्षा खूप मोठे व्हावे अशी इच्छा बापच करतो. पण मुलं आईवडिलांना बोज समजतात. मित्रांनो, जर आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतली तर मग देवही आपली काळजी घेईल. तर मित्रांनो, ही गोष्ट खूप जणांच्या काळजाला लागली असेल, पण मित्रांनो, ही आजकालची सत्य परिस्थिती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आणि या व्हिडिओविषयी तुमचे मत काय आहे हे देखील मला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या एजी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.